आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज 18। संत गजानन महाराज प्रकट दिन भक्तिभावे साजरा। श्री संत गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन भक्तिभावे साजरा करण्यात आला। या प्रसंगी अकोला मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी श्रींच्या प्रतिमेचे पूजन व आरती केली। त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले। गजानन नगरी व साईनाथ कॉलनीतील बालगोपाळांनी राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, विठ्ठल रुक्मिणी, राजमाता जिजाऊ, बाळ शिवाजी यांची वेशभूषा केली होती। अन्न हे पूर्ण ब्रह्म हा संदेश देणाऱ्या शेगाव संस्थांच्या सेवेकऱ्यांच्या वेशभूषेतील बालकांनी विशेष लक्ष वेधले। यावेळी आमदार रणधीर सावरकर, माजी उपमहापौर विनोद मापारी, वैकुंठ ढोरे यांच्या हस्ते श्रीरामाच्या वेशभूषेतील संस्कार केने, लक्ष्मण आदी जटाळ, सीता शुभ्रा देशमुख, हनुमानजी गणेश यादरमाळे, रुक्मिणी मिद्रिणी जटाळ, विठ्ठल दीप यादरमाळे, राजमाता जिजाऊ नंदिनी जटाळ, बाळ शिवाजी दक्ष होले यांना पुष्पगुच्छ देण्यात आले। सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या उपक्रमाचे आमदार रणधीर सावरकर यांनी कौतुक केले। सौ सुनीता आणि विनायक जटाळ या दाम्पत्याने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कार्यक्रमाचे संचालन गणेश देशमुख यांनी तर आभार सुनील मोहोड यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी विलास देशमुख, दत्तात्रय काळमेघ, गायकवाड काका, सुरेश टोहरे, प्रसाद रावणकर, औचार काका, उमाळे, राऊत काका, इंगळे काका, संतोष वऱ्हाडे, कल्पेश कोकाटे, मयूर देशमुख व समस्त गजानन नगरी व साईनाथ कॉलनीतील महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 18 अकोला।